नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. बघा, आत्ताच मागं 8 ऑगस्टला लायन्स गेट पोर्टल ओपन झालं होतं, ज्याला डबल 8 लायन्स गेट पोर्टल असं आपण म्हणतो. खूप जणांना त्या दिवशी ते पोर्टल करायला मिळालं नाही. म्हणजे खूप जण असे आहे की जे बोलले की आम्हाला दुसऱ्या दिवशी मला मेसेज केले की ताई आम्ही आज करू शकतो का, उद्या करू शकतो का, काल आम्हाला जमलं नाही. तर असं शक्य नाहीये, काही त्या दिवसालाच महत्त्व असतं. पण तुमचा तो चान्स जर हुकला असेल ना, तर आता नवीन पोर्टल ओपन होतंय बरं का. म्हणजे तेच पोर्टल आता पुन्हा ओपन होतंय. हो, ते पोर्टल आता ओपन होणार आहे आणि त्यामुळेच खास मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे तुम्हाला तेव्हा चान्स मिळाला नसेल तर आता 17 ऑगस्टला ते पोर्टल ओपन होणार आहे. तुम्हाला त्या दिवशी नक्कीच त्या पोर्टलचा फायदा घेता येईल. पण तुम्हाला त्या दिवशी करायचंच आहे ते जे पोर्टल मी तुम्हाला सांगत आहे ते. त्यानंतर तुम्हाला परत हे पोर्टल डायरेक्ट पुढच्या वर्षीच ओपन होणार आहे. त्यामुळे तुमचा चान्स जर 8 ऑगस्टला हुकला असेल तर या 17 तारखेला तुमचा चान्स हुकून देऊ नका. तुम्ही वेळात वेळ काढून हा उपाय करा आणि बघा मग तुमचं जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. आता 8 ऑगस्टला जे काही तुम्हाला उपाय सांगितले होते ते उपाय हा 17 ऑगस्टला लागू होणार नाहीये. यासाठी स्पेशल फक्त 2 उपाय आहे, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. 2ही नाही, एकच आहे जो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी परत सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वाचा आहे. हा चान्स जर हुकला तर तुम्हाला परत हे पोर्टल डायरेक्ट पुढच्या ऑगस्ट महिन्यात करता येणार आहे 2027 मध्ये. त्यामुळे नक्की करा. आणि आता प्रश्न राहिला तो म्हणजे की तुमचं म्हणणं असेल ताई आम्ही 8 ऑगस्टला केलं होतं पण आम्ही आता परत करू शकतो का. तर हो, नक्कीच करू शकता, काही हरकत नाही, तुम्ही परत करू शकता. खूप प्रभावी आहे. तुम्हाला 8 ऑगस्टच्या पोर्टलचा पण अनुभव येईल आणि या पोर्टलचा पण येईल. इच्छा दोन्हीकडे एक मागितली तरी चालेल किंवा वेगवेगळी इच्छा जर तुम्ही मागितली ना तरीही काही हरकत नाहीये. आता कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये थँक्यू 88 पोर्टल असं कमेंट करायला विसरू नका. चला मग सुरुवात करूया. या पोर्टलला आपल्याला 8 वेळेस इच्छा लिहायची नाही, काहीच करायचं नाहीये. तुम्हाला मी एक स्विच वर्ड सांगणार आहे, तो तुम्हाला चॅन्ट करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर म्हणजे लेफ्ट हातावर तुम्हाला एक साइन काढायचा आहे, एक सिम्बॉल काढायचा आहे. ते सिम्बॉल असणार आहे इन्फिनिटीचं. आता बघा, उभा 8 असा असतो ना, हा असा उभा 8 असतो. तसंच आपल्याला आडवा 8 त्याला इन्फिनिटी म्हणतात. प्रत्येकाला इन्फिनिटीचं सिम्बॉल माहित आहे. ते आपल्याला आपल्या डाव्या हातावर काढायचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मी डावा हात म्हणते आणि उजवा का दाखवतेय, तर फ्रंट कॅमेऱ्यामुळे तुम्हाला हा उजवा हात असला तरी हा माझा डावा हात आहे. आपल्याला डाव्या हातावर इन्फिनिटीचं सिम्बॉल काढायचं आहे आणि त्याचसोबत तुम्हाला मी एक स्विच वर्ड सांगते. तो स्विच वर्ड तुम्हाला कंटिन्यू चॅन्ट करायचा आहे 17 तारखेला. तो आहे लायन्स विजडम बिगिन्स नाव. लायन्स विजडम बिगिन्स नाव. लायन्स विजडम बिगिन्स नाव. तुम्हाला स्विच वर्ड्स मी इथे देईल किंवा तुम्हाला कॅप्शन कमेंटमध्ये तुम्ही चेक करा. फर्स्ट कमेंट असेल जी पिन करून ठेवलेली आहे तिथे तुम्हाला लायन्स विजडम बिगिन्स नाव हा स्विच वर्ड्स मी लिहून देणार आहे. हा स्विच वर्ड्स कंटिन्यू तुम्हाला चॅन्ट करायचा आहे आणि इच्छा आपली मनामध्ये आपल्याला ठेवायची आहे. कंटिन्यू त्याच इच्छेबद्दल विचार करायचा आणि हा जो स्विच वर्ड्स तुम्हाला सांगितला लायन्स विजडम बिगिन्स नाव, तो स्विच वर्ड्स कंटिन्यू आपल्याला चॅन्ट करायचा आहे. खूप प्रभावी हा स्विच वर्ड्स आहे. तुम्ही एकदा नक्की म्हणून बघा, तुम्हाला याचा खूप सुंदर अनुभव येईल. त्यानंतर एक दुसरा आणि साधा सोपा उपाय मी सांगते. आपल्याला काय करायचं आहे, 17 ऑगस्ट पासून सकाळीच एक छान वाटी घ्या, मोठी घ्या किंवा एखादा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. आता तुम्हाला तुमची इच्छा, तुम्हाला सगळं चांगलं व्हावं, आरोग्य चांगलं राहावं, भरपूर पैसा मिळावा, यासाठी हा उपाय आहे. ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. ते पाणी तुम्हाला ना घरातच ठेवायचं आहे. ते झाकून ठेवलं तरीही चालेल किंवा झाकून नाही ठेवलं किंवा काचेचा जार घेतला तरीही चालणार आहे. जार म्हणजे छोटासा ग्लास किंवा छोटासा जार असतं बघा, तसं घेतलं तरी चालणार आहे. आता ते पाणी तसंच ठेवायचं आहे. त्या पाण्याला दोन्ही हाताला ग्लासला हात लावून म्हणायचं आहे 88 पोर्टल एनर्जी आणि पुढे तुमची इच्छा बोलायची आहे. 88 पोर्टल एनर्जी, मला भरपूर पैसा मिळाला आहे. 88 पोर्टल एनर्जी, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहे, असं तुम्हाला हातामध्ये घेऊन 8 वेळेस बोलायचं आहे. शक्यतो सकाळी 8 वाजता किंवा सकाळी 8 वाजून 8 मिनिटं म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून ते 8 वाजून 8 मिनिटापर्यंत तुम्हाला हे बोलायचं. त्यानंतर दिवस
दिवसभर ते ग्लास तो पाणी तसंच ठेवायचं आहे, ते पाणी लगेच प्यायचं नाहीये, तसंच ठेवायचं आणि रात्री 8 वाजायच्या आधी त्या पाण्यातला एक घोट तरी आपल्याला प्यायचा आहे. बाकीचं पाणी तसंच स्टोअर करून ठेवा, कारण की त्या पाण्यामध्ये भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी आपण टाकलेली आहे. आणि जेव्हा 8 लाईन्स गेट पोर्टल ओपन होतात ना, तेव्हा या ब्रह्मांडामध्ये, या युनिव्हर्समध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह वेज असतात. त्यामुळे तुम्ही ते पाणी तसंच ठेवा 17 ऑगस्टला रात्रभर, आणि मग 18 तारखेला तुम्ही ते पाणी एखाद्या बॉटलमध्ये स्टोअर करून तुम्हाला जेव्हा निगेटिव्ह फील होत असेल किंवा जेव्हा तुम्हाला पैशांची अडचण येत असेल तेव्हा तुम्ही ते पिऊ शकता. खूप म्हणजे खूप प्रभावी आहे ही टेक्निक. पण तुम्ही दोन्हीपैकी एक करा किंवा दोन्हीही करा, काही हरकत नाही. पण या 17 ऑगस्टला हा 8 पोर्टलचा चान्स मिस करू नका, कारण हे पोर्टल परत डायरेक्ट 2027च्या ऑगस्टमध्ये ओपन होणार आहे. म्हणून पुन्हा सांगते, अजिबात हा चान्स मिस करू नका. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे बघा, आज आहे 13 तारीख आहे आज, आणि परवा 15 ऑगस्ट आहे. चार्जिंग प्लेटची किंमत ही आपल्याकडे 999 आहे. आतापर्यंत खूप जणांनी 999लाच घेतली आहे. पण झालंय काय, चार्जिंग प्लेटसाठी वापरला जाणारा जो सेलेनाइट क्रिस्टल आहे ना, तो सेलेनाइट क्रिस्टलची डिमांड आणि भाव मार्केटमध्ये वाढला असल्यामुळे आम्हाला चार्जिंग प्लेटची किंमत वाढवावी लागणार आहे. त्याचबरोबर चार्जिंग प्लेटची जी पॅकिंग असते ती बॉक्समध्ये करण्यात येते, आणि आपले नॉर्मल जे ब्रेसलेट असतात त्याची पॅकिंग आपण कुरिअरच्या पिशवीमध्ये करतो. पण याची पॅकिंग ही सेपरेट बॉक्समध्ये करावी लागतात, त्याचा पण एक्स्ट्रा चार्जेस लागतात. पण ते आजपर्यंत काही आम्ही तुमच्याकडून कधी घेत नव्हतो. त्याची तर जाऊ द्या, पण मेन म्हणजे सेलेनाइट क्रिस्टलचीच किंमत मार्केटमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे जी चार्जिंग प्लेट आपल्याकडे 999ला होती ती आता 1199ला होणार आहे. तरी पण मी तुमच्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत ती 999लाच ठेवली आहे. जर तुम्हाला ही चार्जिंग प्लेट घ्यायची असेल तर 15 ऑगस्टपर्यंत घ्या, कारण 16 ऑगस्टपासून चार्जिंग प्लेटची किंमत ही 1199 होणार आहे. तुम्हाला घ्यायची असेल 999मध्ये तर तुम्ही 15 ऑगस्टपर्यंत घेऊ शकता. चार्जिंग प्लेट ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे, त्यावर मेसेज करून तुम्ही चार्जिंग प्लेट ऑर्डर करू शकता. आता तुम्ही म्हणाल की चार्जिंग प्लेट प्रत्येकाला घ्यावी लागते का, तर हे क्रिस्टल ब्रेसलेट जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्हाला चार्जिंग प्लेट घेणं गरजेचं आहे. कारण चार्जिंग प्लेट शिवाय हे क्रिस्टल चार्ज होत नाही. तुम्ही किती चंद्रप्रकाशामध्ये ठेवा, पण ते चंद्रप्रकाश हा महिन्यातून एकदा असतो. तसंच बघायला गेलं तर चार्जिंग प्लेटवर आपण रोज ब्रेसलेट चार्ज करू शकतो. तुम्ही किती महागातला मोबाईल घ्या किंवा स्वस्तातला मोबाईल घ्या, त्याला जर चार्जरच नसेल तर तो चालेल का? एका पॉइंटला तो त्याची बॅटरी संपणार आहे आणि नंतर त्याला चार्ज करायचीच गरज पडते. तसंच असतं क्रिस्टल ब्रेसलेटचं. या ब्रेसलेटसाठी कोणतंही असू द्या, तुम्हाला चार्जिंग प्लेट घेणं गरजेचं आहे. आता अजून एक महत्त्वाचं सांगते, एका चार्जिंग प्लेटवर तुम्ही एकपेक्षा जास्त ब्रेसलेट चार्ज करू शकता. म्हणजे ह्या ब्रेसलेटसाठी वेगळी आणि ह्या ब्रेसलेटसाठी वेगळी चार्जिंग प्लेट घ्यायची गरज नाहीये. त्यावर झिबू कॉइन असेल, पेंडेंट असेल, काहीही असू द्या, ते तुम्ही एकाच चार्जिंग प्लेटवर चार्ज करू शकता. त्यामुळे एकच चार्जिंग प्लेट तुम्हाला घ्यायची आहे. घ्यायची असेल तर लवकरात लवकर 15 ऑगस्टच्या आधी या नंबरवर मेसेज करून ऑर्डर करा. 999ला चार्जिंग प्लेट तुम्हाला 15 ऑगस्टपर्यंत मिळून जाईल. 15 ऑगस्ट नंतर त्याची किंमत 1199 होणार आहे, याची काळजी घ्यायची आहे. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आणि वेगवेगळ्या समस्येवर वेगवेगळे क्रिस्टल ब्रेसलेट जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तसं देखील तुम्ही मेसेज करून आम्हाला सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.